1 मे आपला वाढदिवस असतो आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याशी सुसंवाद साधावा म्हणून हा योग घडून आणलेला आहे। त्या चॅनलवरती माननीय माधवराव पाटील टाकळीकर साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत, जे महात्मा बसवेश्वर संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि याशिवाय अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत, भूषवत आहेत, अनेक जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे ते पेलत आहेत। तर संवाद साधूयात आणि त्याच्यातूनच त्यांच्या कार्याचा थोडासा आढावा आपण घेणार आहोत। सर, प्रथमतः मला असं विचारावंसं वाटतं की एक उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा निश्चित मनामध्ये एक उत्सुकता असते की या व्यक्तिमत्वाचं बालपण कसं असेल, कारण आज आपण जे वातावरण पाहतो त्याच्यामध्ये मुलं खूप लवकर निराश होत आहेत, आत्महत्येचा पर्याय स्वीकार। मला असं वाटतं की या मुलांच्या समोर मी असे काही आदर्श ठेवावे की जे संघर्षातून पुढे आले आणि त्यांनी खंबीरपणे एक आपलं यश संपादन केलं। पण आजच्या पिढीला आणि पूर्वीच्या पिढीला जर तो बघितला तर आम्ही घरी आल्यानंतर दप्तर घरी टाकलं की आता खरं म्हणजे वडील पोलीस पाटील सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा त्यांचा सहभाग होता गावामध्ये आणि ते एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांना आई वडिलांना आमच्याकडे मान होता आणि पोलीस पाटील म्हणले की प्रत्येक व्यक्ती घरामध्ये येणं आणि त्या लोकांचा सहवास लाभणं, यामुळं त्यावेळेसचं बालपण आम्ही शिकत शिकत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पाहिल्या आणि त्या बालपणामध्ये असं होतं की त्यावेळेस खाण्यापिण्यामध्ये सुद्धा खूप समृद्धता होती। त्यामुळे मला असं वाटत नाही की तोच खरा परिणाम असू शकतो की आत्ता आणि तेव्हा जो फरक आहे तो त्यावेळेस आम्ही आंबे वगैरे खायचे, आंबराया आमच्या असायच्या, आमच्या गावामध्ये आमची आंबराई सगळ्यात मोठी होती, पाटील असणे आणि 2-3 गावला आंबे पुरवायचे, एकेका झाडाला 10,000 आंबे लागायचे आणि ते आम्ही 1,000च्या आड्या टाकायच्या आणि ते आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ते आड्या काढण्यामध्ये, मित्राला खाऊ घालण्यामध्ये, सवंगडी एकत्रित करून त्यामध्ये व्यस्त व्हायचा। कधीही अभ्यासाचं बर्डन नव्हतं, पण त्यामुळे आम्ही अभ्यासात मागं पडलो असंही नाही, पण आमच्यातली जी काही सुप्त गुण होती ती खरं म्हणजे मला वाटतं की तेच शिक्षण खरं होतं आणि तीच खरी त्यावेळेसची जी परिस्थिती होती। आत्ताचा जो आता अन्नावरती आपण फवारण्या करतोय या विषारी औषधांच्या, तर त्याचाही परिणाम आपल्यावरती होतो, त्यावेळेस ते नव्हतं। आंबा खात असताना किंवा कुठलीही भाजी खात असताना किंवा कुठलंही मनावर हे येत नव्हतं आणि कुठल्याही औषधाची 40 वर्षापर्यंत औषधाची गरज पडत नव्हती, पण आत्ताची परिस्थिती तेव्हाच्या परिस्थितीमध्ये हा फरक। खरंच आपण म्हणालात तसं की आमराई काय असते, आडी घालणं काय असतं हे आत्ताच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना सांगणं खूप अवघड आहे, त्यांना ते चित्रातून बघायला लागतं। खरं तर प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजेच परिवेशातून संस्कार होणं आणि त्याच्यामुळं समृद्धता येते की अनेक व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात आपल्याला यायला मिळालं, त्यामुळे विचारांची समृद्धता येते माणसाकडे। आणि मग आपला शिक्षणाचा प्रवास कसा आहे? मग प्राथमिकचं शिक्षण आम्ही 4थी पर्यंत गावामध्ये शाळा होती त्यावेळेस, म्हणजे 1ली ते 4थी। त्यामुळं तिथे कसं असं शिक्षक सुद्धा बाहेरचे असायचे, पूर्वी आता कसं आता आजूबाजूच्या शिक्षकांनाच आपण हे करतो, त्यामुळे ते प्रेम होतं, त्या लोकांशी आपण संबंध ठेवायचो, त्यामुळं प्राथमिक शिक्षण सुद्धा एकदम आमचं मोकळ्यापणाने झालं, कधीही मनावर बर्डन आलं नाही। मग प्राथमिक माझी 4थी झाल्यानंतर देशी केंद्र विद्यालय लातूर येथे माझे काका राहत असल्यामुळे इथे काका बँकेमध्ये सर्व्हिसला होते, त्यामुळं मी इथे माझी ट्रान्सफर झाली म्हणायला हरकत नाही, म्हणून इथे मला यावं लागलं आणि मग देशी केंद्रमध्ये मी जवळपास 6वी पास झालो मी, 5वी 6वी पास झाल्यानंतर 7वीला पुन्हा नंतर बहिणीकडे, मोठ्या बहिणीकडे आळंदला त्या प्राध्यापक होते भाऊजी, माझे मोठे भाऊजी, मोठी बहीण माझी, तिच्याकडे माझा ट्रान्सफर झाला। त्यामुळं शिक्षणाचा काही कर्नाटक आणि काही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण या पद्धतीने झालं आणि त्याच्या पुढचं मग तिथे 12वी पर्यंत मी जवळपास तिथेच कर्नाटकात शिकलो आणि त्याच्यानंतर मग BSc अग्रीला माझा नंबर लागला 12वी नंतर। मग माझा गुलबर्ग्यालाही लागला आणि बेंगलोरलाही लागला, पण आमच्या लोकांचं असं म्हणणं होतं की आपल्याला इथेच कुठेतरी टेक्निकल शिक्षण घ्यावं, वडिलांची खूप इच्छा होती कोणीतरी घरामध्ये इंजिनियर असावं, म्हणून मग मी इकडे येऊन पॉलिटेक्निकला पहिल्यांदा इथे ऍडमिशन घेतलं। त्यावेळेस 12वीच्या मुलांना पॉलिटेक्निक सेकंड इयरला ऍडमिशन मिळायचं, म्हणून आम्ही सेकंड इयर केलं आणि पॉलिटेक्निक मी कम्प्लीट तिथं केलं। मग त्यानंतर
उच्च शिक्षणासाठी म्हणून बीईला त्यावेळेस माझा ठाण्याला नंबर लागला पॉलिटेक्निक नंतर. आणि मग तिथे माझा सेकंड इयर पूर्ण होत असतानाच, फर्स्ट इयर पूर्ण सेकंड इयर होत असतानाच माझा मोठा बंधू, आम्ही 3 बंधू आणि 2 बहिणी, तर माझ्यापेक्षा मोठा जो बंधू होता त्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्यांचं लग्न होऊन जवळपास 6 महिने झाले होते. आणि ते खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टशिप करत होते, गुत्तेदारी करत होते आणि मोठी गुत्तेदारी होती. मग त्या काळामध्ये ह्या सगळा लोड आमच्यावरती आला आणि ते रोडवर ऍक्सिडेंट झाला असल्यामुळं जाग्यावरतीच त्यांचा मृत्यू झाला होता. दुःखद घटना घडली आणि आई वगैरे कोलॅप्स झाली सगळी मंडळी, आणि आम्ही सगळे कोलॅप्स झालो. मग आता याच्यातनं आर्थिक आमच्यावर संकट येण्याची परिस्थिती निर्माण झाली. कारण एखाद्या वेळेस ते बँकेचे विषय होते, कुणाचे देणी कुठं आहेत काय काही आमच्याकडे नव्हतं. कारण ते स्वतःच बघायचं. मी तिकडे शिकायला होतो, मोठा बंधू आमचा शेतीमध्ये, आणि मी शिकायला असल्यामुळे काय तसं म्हणजे विषय नव्हता. मग त्यांनी ते झाल्यानंतर तिथून मला परत रिव्हर्स यावं लागलं आणि मग ते काम पूर्ण करणं, बँकांची देणी, या सगळ्या गोष्टीचा विषय करून मग मी ते तिथं स्टॉप करून मी परत इथे आलो. आणि त्यानंतर परत मग ग्रॅज्युएशन कुठल्या तरी याच्यामधून करायचं म्हणून मग इकडे BA MA पर्यंतही माझं मागच्या काळामध्ये काही याच्यामध्ये झालं. पण इकडे LLB ला पण मी ऍडमिशन घेतली आवड म्हणून, आणि मग तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करून ते पूर्ण केलं. पण मी प्रॅक्टिस केली नाही आणि ते रजिस्ट्रेशन पण केलं नाही. त्यामुळं असा हा प्रवास झाला. त्याच्यानंतर MBA पण मी केलं, पण MBA लाही मी काही पूर्णपणे न्याय देऊ शकलो नाही. असं करून या ह्याच्यामध्ये येऊन इथपर्यंत आमचा शिक्षणाचा विषय माझा झाला. पण शिक्षणाची आवड होती. मी माझ्या डोक्यामध्ये वकिली करण्याचा विषय होता, पण तो या सगळ्या ह्याच्यामुळं मला स्वतंत्र वकिली करता आली नाही. कारण प्रत्येकाचं एक कुठंतरी एका मार्गाने जाण्याचं स्वप्न असतं. ते माझं वकिलीच्या माध्यमातून खूप होतं इंजिनियरपेक्षा. पण झालं कसं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला ते पूर्ण त्याला वेळ देऊ शकलो नाही, न्याय देऊ शकलो नाही. तरी पण मी आत्ताही बऱ्याच वकिलांच्या सोबत बसून ड्रॉप तयार करण्यापर्यंत, कधी कधी तर माझे ड्रॉप वकिलांनी ऍक्सेप्ट केलेले आहेत. तेही म्हणजे त्या पद्धतीने, कारण इंटरेस्ट त्याच्यामध्ये, इंटरेस्ट असला की माणसं छंद असल्यामुळे हे करत असतात. म्हणून उच्च शिक्षणाने हे इथपर्यंत आम्ही असं आलो. खरं तर आपलं हे जे काही आताचं वक्तव्य आहे ते आताच्या मुलांना दिशादर्शक आहे. कारण आता आपण पाहतोय की विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे आणि पालकांनी मुलांच्या कलाकडे बघून त्यांना थोडंसं प्रोत्साहित करावं वगैरे असं आहे. पण काही पालक नाही करू शकत, त्यांची परिस्थिती नसते. मग अशा वेळी ही मुलं काहीतरी मनात आपस धरून शिक्षण सोडून देतात. तर असं न करता की जे आपण करू शकतो त्याच्यामध्ये आपण बेस्ट दिलं पाहिजे. ह्याचं एक उत्तम उदाहरण मला आपलं व्यक्तिमत्व वाटतंय. कारण आपल्या वडिलांना वाटलं आपण इंजिनियर व्हावं म्हणून आपण ते केलं, आपल्याला वाटलं वकील व्हावं म्हणून आपण ते केलं, आणि आला तिसऱ्याच क्षेत्रामध्ये आणि तिथं सुद्धा अव्वल आला. तर हे एक उत्तम उदाहरण आताच्या मुलांसाठी आहे असं मला वाटतं. तर आता आपण या सगळ्या प्रवासामुळे, परिवाराच्या दुःखद प्रसंगामुळे आपण व्यवसायाकडे वळलो. मग या व्यवसायामध्ये आपण किती वर्ष होतात? आता या व्यवसायामध्ये खरं म्हणजे मी आतापर्यंत होतो वेगवेगळ्या माध्यमातून. कॉन्ट्रॅक्टशिप, राजकीय आणि काही लोकांचा त्यावेळेस सगळा जो एकंदरीत दबाव आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण गुत्तेदारी म्हणलं की राजकीय क्षेत्र त्याला संबंधित होतं. म्हणून ते करत करत आम्ही दुसरा एक विषय निवडला की शेतकऱ्यांशी निगडीत असलेला अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून एक कार्यक्रम सेंट्रल गव्हर्नमेंटचा, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी मिळून करायचं. त्याला खरं म्हणजे DPAP म्हणजे ड्रॉट एरिया प्रोग्राम असं म्हणायचं. हा प्रोग्राम खरं म्हणजे 92-93 शासनाने डिक्लेअर केला की आपल्या 72चा दुष्काळ झाल्यानंतर हे असे प्रयोग आणखी एक शासनाने अनेक केले. त्यापैकी हा DPAP प्रोग्राम हा एक आहे. मग त्यामध्ये आम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा शासकीय यंत्रणेच्या बरोबर NGOनी काम करावं असा एक GR संकल्पना अनेक स्टेटमध्ये होती, आपल्या स्टेटमध्ये नव्हती. पण ती आणण्यासाठी भाग पाडलं. आम्ही काही संघटना आम्ही एकत्रित आलो. सामाजिक विचारधारा, सर्वसामान्य माणसाला तो हक्क मिळाला पाहिजे या न्यायाने आम्ही ती लढाई लढली आणि शासनाने ते मान्य केली की नाही बरोबर आहे.
NGO 50% जर सोबत राहिले तर शासकीय लोक सुद्धा चांगले काम करतील आणि लोकांमध्ये मिक्सअप होऊन लोकांमध्ये एकरूप होऊन काम करण्याचा अनुभव हा सामाजिक कार्यकर्त्यांना असतो. तर तो करण्यासाठी म्हणून शासनाने तो निर्णय घेतला 92-93 ला. निर्णय होता पण ते इम्प्लिमेंट करत नव्हते. सेंट्रल गव्हर्नमेंट निर्णय घेतला होता पण स्टेट गव्हर्नमेंटच्या मनावरती होतं. म्हणून स्टेट गव्हर्नमेंट त्यावेळेस मला आठवत आहे पाटील म्हणून अवर सचिव होते. खूप म्हणजे मिलिटरीतला माणूस होता, स्ट्रॉंग माणूस. आणि आम्ही सगळे पोरं गेल्यानंतर तो एकदम उत्साहित झाला. अरे म्हणजे असं न्याय मागणारे लोक पाहिजे. म्हणजे कोणीतरी आपण काम करत गेल्यानंतर आपल्याला ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पुढे जात असताना अशी एखादी व्यक्ती भेटते की तुम्हाला तो प्रोत्साहन देते. पण सगळं शासन म्हणजे निराशामध्ये असताना त्यांनी आम्हाला ऊर्जा दिली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही असं असं करा. त्या सगळ्या ह्याच्यावर आम्हाला यश आलं आणि तो GR शासनाने काढला. आणि 93-94 ला पहिली लॉट जी निघाली त्यांची त्याच्यामध्ये आम्ही आमची संस्था म्हणून माझी स्वतःची एक NGO आहे ती त्या आदर्श खादी अँड विलेज इंडस्ट्री डेव्हलपमेंट सोसायटी. कारण ही माझी NGO आम्ही या संकल्पनेतून काढली होती की सगळ्या क्षेत्रात काम करता येईल. म्हणजे खादी ग्रामोद्योगचं पण त्यावेळेस चांगलं काम होतं. त्यावेळेस त्याच्याशीही संलग्न आम्ही बरीचशी कामं केली आणि ती सामान्य माणसापर्यंत उद्योग म्हणून कशी पोहोचतील ती पण आम्ही त्यावेळेस बरंचसं काम करण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांना न्याय मिळवून दिला. मग ते काम करत असताना उद्योग गुत्तेदारी बरोबर हे सामाजिक काम करत असताना याच्यामध्ये दोन्ही कामं होती. एक तर आर्थिक विषय सामाजिक भावनेतून करण्याचा विषय होता, सर्वसामान्य माणसाला काम मिळवून देण्याचा विषय होता. आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांशी निगडीत होता आणि शेतकऱ्यांची जी पाण्याची क्षमता जमिनीत वाढवण्याचा विषय, ज्याला आपण वॉटर टेबल वाढवणे असं म्हणतो, ते जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने खरं म्हणजे त्या कामामुळे झालं. आणि हे जवळपास मी लातूर, बीड, अकोला, अमरावती या जिल्ह्यात सुद्धा पूर्ण काम केलं. आणि ते आम्ही आता सुद्धा काही पूर्णत्वाला चालू आहेत आमची कामं. त्याच भावनेतून सगळ्यात चांगली या कामामध्ये मला शासनाकडून अनेक प्रशस्तीपत्रही मिळाली आणि चांगलं काम केल्याचा आम्हाला शाबासकी पण ते शासनाचं समाधान पण आहे. म्हणून ते करत करत या व्यवसायाने ह्याच्यामधून सामाजिक आणि राजकीय आणि समाजकार्यातून लोकोपयोगी काम असं म्हणून आम्ही ते करण्याचा संकल्प केला आणि ते मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने केलं. आपण आता ज्या पद्धतीनं सांगितलं त्याच्यामध्ये आपलं एक संघटन कौशल्य हे स्पष्ट होतं की आपण अशी कामं करत असताना कोणी एकटा जाऊन ही कामं होत नाही. त्याला सोबत अनेक सवंगडी असतात आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन करण्याचं हे काम असतं. तर असाच एक किस्सा आपला बालपणीचा आहे जो आपण सांगावा की आपण वाचनालयाची स्थापना अगदी 12वीला असताना वगैरे केलेली आहे. तर तो पण एक प्रसंग आपण सांगावा. माझं खरं म्हणजे पहिलं काम ते मी जस्ट सुरुवात ज्यावेळेस म्हणतो ना आपण की आपल्याला त्याची ओढ असते सामाजिक कार्याची, तर त्यावेळेस काय झालं होतं, जस्ट माझं कर्नाटकातलं शिक्षण संपलं आणि या संपलं म्हणजे 12वीची एक्झाम झाली आणि मला आठवतं त्यावेळेस काहीतरी 55% मला मार्क होते. त्यावेळेस 55% म्हणजे खूप झाले. मग ते करत असताना आम्ही गावात आलो. मग सगळे मुलं एकत्रित आले. मग आपल्या गावाची उणीव काय, मग जस्ट आमच्या बंधूंचाही तो विषय झालेला होता आणि त्याच्या थोड्या नंतर आम्ही ती संकल्पना मांडली आणि मध्ये 1-2-3 वर्ष गेले आमचे. त्यानंतर मग प्रत्येकाने बसून आम्ही ठरवलं. मग माझ्या बंधूंचा मृत्यू झाला होता. मग ते संकल्पना परत मनात आली. अरे म्हणजे ते आपण ठरवलं होतं मग ते करूया. म्हणून मग त्यावेळेस त्यांच्या नावाने ते वाचनालय काढण्याचा आम्ही संकल्प केला. आणि मग ते करत असताना त्याच्यामध्ये आणखीन एक असा विषय झाला की आता फंड्स कुठून आणायचे. तर त्यावेळेस शासन फंड्स देत नव्हतं. शासन काय नंतर त्याला मान्यता मिळाल्यानंतर वार्षिक एक अनुदान देत होतं, 50,000, 20,000, 10,000 असं काहीतरी. मग ते देत असताना मग त्याची वाट बघण्यापेक्षा आपण काय करायचं, म्हणजे कसं चाललं पाहिजे, यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं बसवेश्वराची एक फीत दाखवायची. म्हणजे टेलिग्राफिक ते आपण प्रोजेक्टरनी दाखवतो. मग तो आम्ही शोधून आणला आणि त्यावेळेस तो खरं म्हणजे टेलिग्राफिक फिल्म दाखवून म्हणजे लोक पिक्चरच समजायचे. आणि गावातल्या लोकांना एवढं भावलं ते की लोकांनी त्यावेळेस 10 रुपयाचं तिकीट घेऊन इतकी गर्दी केली की 3 दिवस आम्हाला ते दाखवावं लागलं.
म्हणजे आजूबाजूचे गावं हा. या सगळी लोक बघायला लागले, एक दिवस वाढवा म्हणून त्या आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं चांगली फंडिंग आम्हाला मिळाली. आणि त्यावेळेस मला आठवत आहे निलंगेकर आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर बांधकाम मंत्री होते. बांधकाम मंत्री असताना त्यांना बोलावून आम्ही त्या वाचनालयाचं उद्घाटन केलं. हा, म्हणजे त्यावेळेस ही संकल्पना म्हणून ते पहिल्यांदा, आजही ते वाचनालय चांगल्या दर्जामध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याची बिल्डिंग वगैरे बांधण्याचा संकल्प आमचा आता आहे. म्हणजे ते पहिला आमचा सामाजिक उपक्रम मला. प्रकर्षाने आपल्याशी बोलत असताना एक जाणवतं की आपल्याला संघटन कौशल्य आपलं खूपच स्ट्रॉंग आहे. कारण पुढे जाऊन आपण जेव्हा पाहतो की लिंगायत महामोर्चा जो एवढा मोठा काढण्यात आला, तर तो पहिला पण झाला, दुसरा पण झाला आणि दोन्हीला खूप चांगल्या पद्धतीने यश मिळालं. तर त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकायला. आता लिंगायत महामोर्चा खरं म्हणजे ते समाजाचं एक काम म्हणण्यापेक्षा सामाजिक भावना म्हणून केलेलं आहे. ज्या वेळेस आम्हाला बसवेश्वर खरा वाचायला मिळाला आणि बसवेश्वरांची आयडिओलॉजी ही खरं म्हणजे मानवतावादी आहे, हे ज्या दिवशी आम्हाला स्पर्श झाला त्या दिवशीपासून आमच्या डोक्यामध्ये लागलं की हा धर्म नसून ही खरं म्हणजे ही विचारधारा आहे आणि वैचारिकता आहे. आणि वर्क इज वर्शिप, काम केल्याशिवाय माणसाला कुठलंही काही निर्माण होत नाही आणि ते पूर्णत्वाला पोहोचत नाही. हा विचार ज्यांनी 12व्या शतकात मांडला आणि स्त्री समानता, त्यांना दिलेला हक्क आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे केलेलं काम आहे त्यावेळेसचा संदेश, की त्यांनी जे 770 वेगवेगळ्या शरणांना एकत्रित करून अनुभव मंडपाची स्थापना केली. आज आपण लोकसभेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून लोकसभेचे मेंबर्स, एमपींना आपण मेंबर ऑफ पार्लमेंटला एकत्रित करून आपण ती लोकसभा म्हणतो. पण त्या काळामध्ये त्यांनी या परिघामध्ये त्या माणसांची निवड कशी केली, ती खरी लोकशाहीला समर्पित होती. ती कुठल्याही एका जातीची नव्हती. चांगली कर्म करणारी शरण या सगळ्यांना एकत्रित करून अनुभव मंडपाची रचना केली आणि त्यामध्ये त्या लोकांकडून जे अनुभव आहेत ती लोकांना काय संदेश देणार, तुम्ही जसं मला विचारताय तसं त्या लोकांना संदेश त्यांनी लिहून घेतला. कारण ते कर्म करत असताना खरी विचारधारा बाहेर पडते. तर त्याच्यातनं जे विचारधारा बाहेर पडली ती वचन साहित्य म्हणून आजच्या काळामध्ये त्यावेळेस लिखाण झालेलं ते आजही 770 शरणांनी खरं म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा त्यांनी उल्लेख केला नाही. त्यांनी कर्म करणारी चांगली माणसं शोधून काढली. मग ते चांभार असेल, कुंभार असेल, तो न्हावी असेल, सगळ्या जातींना फक्त कर्म चांगली करणारी लोक या लोकांना एकत्रित करून ते अनुभव मंडपाची स्थापना केली आणि त्याच्यातनं जगाला संदेश दिला की हाच संदेश दिला की आमच्या सगळ्या या शरणांचं एकच ब्रीद वाक्य आहे की कायक वे कैलासा, वर्क इज वर्शिप. आणि जो काम करून घाम गाळून खातो तोच खरा या ईश्वर प्राप्ती ज्याला म्हणतो आपण, त्याला खऱ्या ईश्वराचं दर्शन होतं. असं खरं म्हणजे ह्याच्यामधूनच त्याचा खरा सारांश निघतो. आता तुम्ही जर सगळी ही बसवेश्वरांची आयडिओलॉजी जर पाहिली तर मला असं वाटतंय की आपण बुद्धापासून बुद्ध, बसवेश्वर आणि आता बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज असं जर विचारधारा केली तर या लोकांनी जात आणि धर्माचा विषय सोडून त्यांच्या विचारधारेवर जर काम करण्याचा विषय केला तर खरंच ते म्हणतात ना आपण ओढ्याचं पाणी निर्मळ होऊन वाहतं, तसं या लोकांची विचारधारा होती. आणि ती विचारधारा आज लोकांनी स्वीकारणं महत्वाचं आहे. द्वेषाने मी मोठा आणि माझा धर्म मोठा म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचारधारेवर काम करण्यासाठीचा विचार म्हणून आम्ही तो मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही एका धर्माचा म्हणून काढण्याचा विषय नाही. आणि म्हणून आम्ही त्या मोर्चाचं स्वरूप खरं म्हणजे करत असताना आमचे खरे त्याच्यातले आम्हाला प्रोत्साहन देणारे खरं म्हणजे शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी जो खरं म्हणजे त्यांना जो त्रास झाला काही वेळेस, त्यांनी सांगितलं की बसवण्णांनी हा प्रचार भारतभर तर केला, जगभर सुद्धा केला असं त्यांचे संकेत आहेत त्याच्यावर. तर आजही काही लोक पंजाबमध्ये ते म्हणतात की मी ज्यावेळेस प्रवासाला गेलो होतो, ते MBBS झाले होते पंजाबच्या विद्यापीठात, तर तिथे शिक्षण शिकत असताना संघाचं कार्य पण करत असताना
त्यांना एक जाणवलं की काही शिखांच्या घरामध्ये बसवेश्वरांचा फोटो आहे आणि ते लिंग जे धारण करतात ते इथं करण्यापेक्षा ते इथं ठेवून वरून पगडी मारतात. म्हणजे तो विचार कुठपर्यंत पोहोचलाय. म्हणजे गुरु नानक सुद्धा याच विचाराचा तो एक वाहता झरा होता असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, या सगळ्यांवरती 16व्या शतकानंतर ज्या ज्या संतांवरती खरं म्हणजे मोठा प्रभाव पडला तर तो प्रभाव बसवांनांचा होता हे आता स्पष्ट होऊ लागलाय आणि ते खरं आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बसवांनांचा स्वीकार केलेला त्यांच्या विचारातून हे सरळ सरळ जाणवतं. सगळ्या जे पूजा अर्चा किंवा ह्या रूढी त्यांनी नाकारण्याचा विषय ज्या त्यांच्या अभिषेकामध्येच केला, आता कुणाचं नाव घेण्यापेक्षा, तर तो करण्याचं खरं म्हणजे कारण तेच होतं की तो बसवांनांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये शिवत होता. म्हणजे हे लोकांना कळावं आणि हा धर्म नसून विचारधारा आहे म्हणून कुठंतरी ह्या लोकांना ही कोण आहे, ही असं करणारी कोण आहे, तर असं करणारा हा मानवतावादी पुरुष आहे की ज्यांना कर्म करण्यासाठीचा संदेश देतो. म्हणून तो मोर्चाचा विषय आमच्या डोक्यामध्ये आला आणि आम्ही मला वाटतं सप्टेंबर 16 मध्ये आम्ही तो करण्याचा संकल्प केला आणि पहिला मोर्चा बिदरला झाला, दुसरा मोर्चा इथे झाला आणि असे अनेक मोर्चे मग जवळपास महाराष्ट्रामध्ये झाले. आणि त्याच्यामध्ये महाराजांनी माझ्याकडे जबाबदारी ती एक समन्वय समिती म्हणून स्थापन केली. तिथे मराठवाड्याचा प्रमुख म्हणून मला दिलं आणि याचा पूर्ण भारतभर फिरण्यासाठी म्हणून आपले अविनाश भोशीकर यांना दिलं. आणि या विचारधारेमध्ये राजेश्वर विभूते सर आहेत, सुनील हेगणे सर आहेत, या सगळ्या लोकांचा चांगला सहभाग होता आणि या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन काम केलं म्हणून तो मोर्चा यशस्वी झाला. आणि त्यामध्ये आलेले अडथळे मी आपल्याला सांगतो की ते काम करत असताना आम्हाला अनेक राजकीय पुढाऱ्यांची मी नावं घेत नाही, त्यांची अशी धारणा होती अरे काय पोरं करतायत, ही काय कुठली विचारधारा घेऊन पुढे जात आहेत. आणि मग त्यांचा असा विषय होता की 500-1000 लोक जमतील आणि हे काहीतरी सांगतायत. आम्ही सांगितलं 50 लोक आले तरी आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सफिशियंट आहोत म्हणून आम्ही कुठेही माघार हटलो नाही. संघर्ष करत असताना माणसाने मागं फिरून बघायचं नसतं तर पुढे जायचं असतं आणि त्या संघर्षातून लोकाभिमुख काम असेल तर ते नक्कीच उदयास येतं. ते एक उदाहरण आहे की जे लोक आम्हाला 500 लोक म्हणत होते 5 लाख लोक रस्त्यावरती होते, तर तो संदेश महात्मा बसवांनांचा होता म्हणून लोकांनी तो स्वीकारला म्हणून आम्ही इथपर्यंत काढू शकलो आणि तो मोर्चा यशस्वी झाला. आणि आजही त्या मोर्चामुळे शासनाने दखल घेतली की बसवांनांचा विचार आहे म्हणून आता पंतप्रधान सुद्धा बसवांनांचा लोकशाहीचे जनक म्हणून आता जगभरामध्ये सांगत फिरायला लागले की आम्हीच आहोत आणि ते बसवांनांनी पहिली लोकशाहीची स्थापना केली. तर हा विचार पुढे जावा आणि या विचारधारेच्या लोकांना शासनाच्या सुविधा मिळाव्या यासाठीचा म्हणून तो काढलेला मोर्चा. वाचनाच्या याच्यातून साहित्य आणि सामाजिक जी दृष्टी आहे त्याचबरोबर आपण राजकीय क्षेत्रात सुद्धा काही काळ होता, तर त्याचा अनुभव आपला कसा आहे? आता मी खरं म्हणजे राजकीय सामाजिक ही बांधिलकी करत असताना, सामाजिक बांधिलकी आम्ही घेऊन पुढे जात असताना हा खरा म्हणजे आईवडिलांचा वारसा, सामाजिक भावना, मी त्यांना ते खरं म्हणजे श्रेय देतो की त्याच्यामुळे आम्ही घडलो. म्हणून या पद्धतीने घडत असताना आम्हाला काही आता आपण प्रपंचासाठी काही गोष्टी राष्ट्रासाठी करत असताना आपण कुटुंबाकडे बघितलं पाहिजे. यामधून शेतीवरच सगळं हे करण्यापेक्षा म्हणून आम्ही या कामाच्या माध्यमातून एखादा संकल्प उभा करावा म्हणून आम्ही जवळपास 98-99ला 97-98 मध्ये एक साखर कारखान्याची संकल्पना असंच सगळ्यांना एकत्रित घेऊन मग त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग होता. उमाकांत तोंडराव असतील, भगवानराव पाटील म्हणून आमचे दैठण्याचे होते, पुन्हा नंतर डॉक्टर अलूरकर म्हणून आपल्याला माहिती आहे विवेकानंदचे फाउंडर, आणि कुकडे काका असतील, डॉक्टर देशमुख असतील, सगळ्या लोकांच्या प्रेरणेने आम्ही लहान होतो त्यावेळेस, पण या लोकांनी म्हणलं की नाही तू सोबत यायला पाहिजे म्हणल्यानंतर मी कामाचा बोज माझा कमी करून माझी काही आर्थिक जी पुंजी होती ती कुठेतरी लावून त्याचं काहीतरी वेगळ्या स्वरूपामध्ये समाजाच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने काय होऊन आम्ही साखर कारखान्याची निर्मिती करण्यासाठी देवर्जनला जागा घेऊन तो संकल्प करण्यासाठी म्हणून खरं पहिल्यांदा पुढे गेलो. ते करत असताना आम्हाला आलेले अडथळे, आम्हाला आलेल्या राजकीय अडचणी
याचा विचार केल्यानंतर आमच्या मनाला असं वाटलं की अरे हे क्षेत्र आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, राजकीय पुढाऱ्यांनी मदत केली पाहिजे, पण राजकीय पुढाऱ्यांना असं वाटतं की दुसरी शक्ती थांबू नये, थांबली तर आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणून तो जो अडथळा आम्ही पाहिला आणि त्या खरं म्हणजे तो एवढा मोठा चांगला प्रकल्प शेतकऱ्यांसाठीचा होता. आमच्या मनामध्ये चांगली भावना होती. मला आणखीन आठवत आहे की रिलायन्सनी आपल्या धाराशिवला, ज्याला आपण उस्मानाबाद म्हणून सुद्धा, तिथे हाच संकल्प 93-94च्या दरम्यान 94ला त्यावेळेस मला वाटतं राम नाईक म्हणून आपले पेट्रोलियम मिनिस्टर होते बीजेपीच्या काळामध्ये, 94चा मधला काळ. तर त्यावेळेस त्यांनी एक संकल्प केला होता की इथेनॉलचे प्रोजेक्ट डायरेक्ट उसाच्या रसापासून इथेनॉल करायचं. म्हणजे मी राजकीय सांगत इकडे का वळलो असं तुम्ही म्हणत असाल, पण राजकीय प्रवास कसा सुरू झाला हे सांगण्यासाठी मी हे सांगतोय. म्हणून मग ते काय झालं की ते बघितलं आम्ही, अरे म्हणलं हे खरं आहे. जर उसाच्या रसापासून तो आज इथेनॉल काढून शेतकऱ्याला त्यावेळेस 3,000 रुपये भाव देण्याचा संकल्प त्यांनी रिलायन्सनी केला आणि इथे धाराशिवला त्यांनी जवळपास 100-150 एकर जागा घेऊन रिक्रुटमेंट सुद्धा काही शेतकऱ्यांच्या मुलांचं करण्याचं त्यांनी काम सुरू केलं. त्यावेळेस काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना धमकावलं, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पडलात तर खबरदार, म्हणून त्यांनी ते तिथंच अर्धवट सोडलं आणि ते थांबले. म्हणून मी म्हणतो की त्यावेळेस जर ते घडलं असतं प्रामाणिकपणाने तर आपला शेतकरी हा उद्योजक बनला असता. आपण म्हणतो शेतकऱ्याकडे काही नाही, तर ते शेतकरी खरंच उद्योजक बनायला हीच कारण आहेत. म्हणून हाच अडथळा आम्हालाही आला आणि आम्ही खूप छोट्या कुटुंबातून, जरी पोलीस पाटील असले किंवा काय असले तरी एका छोट्या गावामधला विषय होता. काय राजकीय कुठली आम्हाला म्हणजे अशी पार्श्वभूमी नव्हती, पण सामाजिक भावना दृढ होती. अन्यायाच्या विरोधात लढायचं, कधी माघार घ्यायचे नाही, हा एक आमचा संकल्प कायमस्वरूपी होता आणि त्यात कधी भीती वाटली नाही. त्याचं कारण आहे की आमचं दैवत बसवाडणार. कर्म करत असताना जर मृत्यू आला तरी तो ईश्वराला समर्पित झाला असं समजायचं. ही जी म्हण आहे तर त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा संकल्प केला, म्हणून आज इथपर्यंत आम्ही येऊ शकलो. खरं तर पार्श्वभूमी बघितली तर आम्ही ते फार कुठलं मोठं आमच्याकडे पाठबळ नाही किंवा कुण्या पुढाऱ्याचं किंवा कोणी पाहुणा मोठा आहे म्हणून आपण त्याचा आधार धरून पुढे येतोय असं नाही. पण सामान्य माणसाची साथ मिळाली आणि सत्यत्वाला साथ मिळाल्यामुळं आम्ही त्या निदान तो प्रोजेक्ट करण्याचा संकल्पनामध्ये केला. तिथं आलेले अडथळे पाहून आम्ही राजकीय ह्याच्याकडे वळण्याचा, म्हणजे राजकीय विचारधारेकडे, कारण का तर राजकीय विचारधारेकडे वळल्याशिवाय आमचं हे पूर्ण होणार नाही आम्हाला लक्षात आलं. आणि हा जर विषय उद्योगामध्ये राजकारण करायचं नाही हा जर विषय आला पुढे तर आपला देश खरं म्हणजे जगामध्ये वेगळ्या पद्धतीने पुढे जाईल, कारण सगळ्या सुविधा इथे आहेत. पण ते आम्हाला जाणल्यानंतर आम्ही मग शेवटी किती संघर्ष करणार. मग आम्ही थोडा पवित्रा बदलला आणि कोरे साहेबांच्या भेटीला गेलो. वारणा प्रकल्प जे त्यांनी चालवतात आणि सगळ्यात कारखान्याचं चांगलं उदाहरण जे पर कॅपिटा इन्कम वाढण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ज्यांनी काम केलंय, ज्यांचा उल्लेख चांगला प्रकल्प आणि चांगला सहकारी चळवळ म्हणून अब्दुल कलाम यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये 4 ते 5 पेजेस लिहिले की खरा प्रकल्प कसा असावा आणि सहकार हे समृद्धीसाठी कसा असावं. तर ते प्रत्येक माणसाचा पर कॅपिटल इन्कम वाढण्यासाठीच असावं आणि ते इथं दिसतंय. तर मग शासनाने काम करत असताना अशा प्रकल्पाला मदत केली पाहिजे आणि अशी प्रकल्प जर पुढे आले तर शासनाने काहीच करायची गरज नाही, शासनाने स्वतःची नोकरी देण्याची गरज नाही. म्हणून अशी चांगली प्रकल्प एकत्रित व्हावे म्हणून आम्ही ते बघितलं आणि आम्ही कोरे साहेबांशी जुडलो गेलो आणि मग आमचा कारखाना, आम्ही घेतलेली जमीन, आमच्या सगळ्या तुटपुंजी सगळं तिथे लावलं होतं. काही लोकांकडून 4 पैसेही घेण्यात आले, पण काही फार आम्ही घेतलं नाही. तरी पण आम्हाला बदनामी खूप करण्यात आली, आम्ही काहीच न करता. राजकीय क्षेत्र असंच आहे. मग हे करत असताना राजकीय क्षेत्राकडे वळण्याचं मूळ कारण म्हणजे आम्ही करत असलेला पहिला उद्योग, म्हणजे एक उद्योग करत असताना सुद्धा राजकारण्याला नतमस्तक व्हावं लागतं हे आम्हाला त्यावेळेस कळलं आणि मग तिथून तो प्रवास आमचा बदलला. आणि मग त्यामध्ये करत असताना राजकीय म्हणून आम्ही कोरे साहेबांशी जुळलो. खरं म्हणजे राजकीय म्हणून नाही तर चांगले उद्योजक म्हणून आम्ही गेलो. पण त्यांनाही त्रास होत होता म्हणून त्यांनी एक पक्ष काढला होता, जनसुराज्य, जनतेचं सुराज्य निर्माण व्हावं, जनतेच्या माध्यमातून खरं म्हणजे सुराज्याची निर्मिती व्हावी हा मनात भावना ठेवून त्यांनी तो सुराज्याची कल्पना मांडून तो पक्षाचं नाव सुद्धा जनसुराज्य पार्टी असं ठेवलं होतं.
मग ते आम्हालाही भावलं आणि आम्ही जाऊन चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर या, आम्ही ते सगळंच करू आपण. पण भविष्यात त्यांनीही आम्हाला मदत करत असताना त्यांनाही त्रास झाला, म्हणजे इथंपर्यंत राजकारण होतं हेही आम्हाला म्हणजे खरं म्हणजे अभिप्रेत नव्हतं. पण या पद्धतीचं राजकारण सामान्य माणसाला भावत नाही. पण आम्ही म्हणलं की नाही, आता याच्याशी संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी खरं म्हणजे उद्योजकाकडे वळत वळत राजकारणाकडे जाण्याची पाळी आली. तोही हाच भाग होता की राजकारणात आपण सोबत राहिल्याशिवाय होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही त्या काळामध्ये मी बीजेपीचं पण आम्ही काम करत होतो, गोपीनाथरावांची पण आम्ही मदत घ्यायचा प्रयत्न केला. काही काळ आम्ही डॉक्टर आलोटकरांना घेऊन प्रमोद महाजनांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण इथले लोकल राजकारण आम्हाला काही केल्यास विरोध येत नव्हतं. कुणाची नावं घेण्यापेक्षा खरं म्हणजे असं असायला नाही पाहिजे. खरं म्हणजे समृद्ध राष्ट्र निर्माण करणारा एखादा व्यक्ती, एखादा तरुण असेल तर त्यांनी असं समर्पित ठेवलं पाहिजे की माझी संपत्ती म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती राष्ट्रीय संपत्ती मोठी झाल्याशिवाय माझा राष्ट्र आणि मी मोठा होणार नाही. ही संकल्पना आमच्या मनात आजही आहे. कोणी आरोप कितीही करू दे, पण हे असल्याशिवाय आपण मोठं होणार नाही. म्हणून आणखीनही वेळ दिली नाही. पुढच्या पिढीला तरी ह्या लोकांनी संदेश द्यावा की या पद्धतीने. म्हणून राजकारणाकडे वळण्याचं कारण खरं हे आहे. यातनं हे स्पष्ट केलं मी, एवढ्यासाठी एवढं लांब सांगितलं मी की राजकारणात जात असताना काय अडथळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते त्याचं उदाहरण आहे. बरोबर. खरं तर आत्ता जे काही वातावरण आहे राजकीय, त्याच्यामध्ये जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा मी अनेक वेळा त्यांना अनेक उदाहरणं देऊन सांगत असते की तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्ही चाललात कुठे. बऱ्याच वेळा याचा विषय होत असतो विद्यार्थ्यांशी, कारण ज्या पद्धतीनं त्यांना त्यांचे शिक्षक काही संदेश देतात त्याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन होत असतं आणि माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर असा हा राजकीय आपला प्रवास. पण मी आता जो सुरुवातीला आपल्या ओळख करून देताना सांगितलं की आपण बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आहे. तर संस्थात्मक जबाबदाऱ्यांबद्दल आपण काय बोलायचं? आपण अनेक संस्थांच्या जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत. जबाबदारी मी म्हणल्याप्रमाणे जसं आम्ही NGOचं काम केलं तसं अनेक संघटनेचं काम पण, अनेक संघटनेचं काम. मग तिथे चळवळी असतील, आता गोमारे साहेब आहेत, पुन्हा कुंभार सर आहेत, वाघमारे सर आहेत, यांच्या विचारधारेकडे बघून यांच्याशी सुद्धा एकरूप होण्याचा, यांच्याशी सुद्धा संबंध ठेवण्याचा आमचं खरं म्हणजे नशीब आहे की या विचारधारेबरोबर जाण्याचं आम्हाला सुचलं आणि काही लोकांच्या मुळे आम्ही रेणून त्यांनी आम्हाला स्वीकार केला, खूप मदत केली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचा चांगल्या पद्धतीने विचार आम्हाला मिळायचा. म्हणून त्या संस्थात्मक जबाबदारी, संघटनात्मक जबाबदारी घेत असताना आपण कशासाठी घेतो ते आपण विचार करून खरं म्हणजे त्या सगळ्या जबाबदाऱ्या घेत असताना राष्ट्रीयत्व हे पहिल्यांदा आम्ही मनामध्ये पूर्णपणे संकल्प आपला राष्ट्रीयत्वाचा असला पाहिजे, तरच आपण घर आणि आपण आपली फॅमिली समृद्ध होऊ शकतो. म्हणून ते काम करत असताना समर्पित काम करण्याचा प्रयत्न सगळ्या संघटनेच्या माध्यमातून. मी अनेक संस्थेचा पदाधिकारी होतो, तर नावं सांगण्यापेक्षा अनेक लोकांच्या सोबत काम केलं, संघटनेचं काम केलं. ते करत असतानाच आम्ही हे आमच्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था ही एक एवढी मोठी संस्था आहे. खरं म्हणजे ज्या महापुरुषांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली ते आपले देशी केंद्र. त्यांनी 1942ला याची संकल्पना मांडलेला उल्लेख आहे. या संस्थेची मुहूर्तमेढ 1942ला नंदी मठामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत. तिथे त्यांनी विचार केला की आपण एक संस्था करायला पाहिजे आणि लोक शिक्षित झाली पाहिजे आणि बसवण्णांचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. हे त्यावेळेस त्यांनी मासिकामधनं नंदी मठामध्ये तिथल्या औषधाच्या जे तिथं त्यांना लोकांना संबोधित करायचे ते त्या मासिकातनं त्याचा प्रचार आणि प्रसार करायचे. मासिक काढायचं. मला वाटतं ते प्रेस त्यांची मराठवाड्यातली पहिली प्रेस होती, ती आजही देशी केंद्र विद्यालयामध्ये संग्रहित आहे. अशा माणसांनी ही संस्थाचं रोपटं रोवलं. मग ठीक आहे. अनेक त्याच्यावर त्यांनी काय केलं की हे आपल्या एकट्याचं काम नाहीये. त्यांनी काही लोक जे जुनी लोक आहेत, आता ते मंगलके मॅडम होते आपल्याकडे मुख्याध्यापक, त्यांचे वडील ते टीचर होते.
त्यांनी सुद्धा या संस्थेचे मेंबर म्हणून काम केलेले आहे. त्यांनी सुद्धा या संस्थेतल्या शिक्षकांना आपला पगार, ते जिल्हा परिषद शिक्षक होते त्यावेळेस म्हणाले मला 300 रुपये पगार होती, मी 100 रुपये या संस्थेतल्या लोकांना द्यायचे. आणि महाराजांनी तर काय खूप मोठं काम केलेलं आहे. माधवकरी मागून वसतिगृह चालवलं आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा पाया रचला आहे. समर्पित जीवन आणि सगळी संपत्ती पूर्ण संस्थेला दिली. संस्थेला संपत्तीच नाही, जमीनच नाही, तर त्यांनी स्वतःचं सोनं नाणं सुद्धा दिल्याचा उल्लेख आमच्या घटनेमध्ये आजही आहे. असं कोणी करत नाही. पण हे करत असताना त्यांनी असं कधीच केलं नाही की माझ्या घरचे माणसं घ्या, माझ्या घरचा पदाधिकारी राहील. आत्ताच एक परवा एका कॅलेंडर काढलंय जो आपले पाटील म्हणून आहे दयानंद पाटील, त्यांनी एक काढलंय. त्याच्यामध्ये त्यांचं एक त्यांनी पत्र, त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र छापलं. त्यामध्ये खूप आक्षेपार्ह काही बाबी आहे, पण त्यांचा एक त्याच्यामधला बोध घेतला पाहिजे की कुणीही एक सामाजिक संस्था काढल्यानंतर आपण मगाशी म्हणाल ते संस्थात्मक जबाबदारी, तर ती जबाबदारी घेत असताना ही माझी म्हणून, मी याचा मालक आहे असं म्हणून न जाता मी याचा सेवक आहे आणि मला मिळालेली एक संधी आहे की मी समाजासाठी पूर्णत्वाला नेण्यासाठी मी पूर्णपणे माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण इथे तुम्हाला वेळ देऊन करेन, हा संकल्प जर त्यांनी मनातनं केला तर ह्या संस्थात्मक जबाबदाऱ्यामध्ये प्रत्येक तरुणांनी सुद्धा याच पद्धतीने काम करण्याचा हेतू आहे. म्हणून आम्ही कधी काम करत असताना, मी माझ्या NGOच्या काळात काम करत असताना त्याचा संग्रह करून मी लोकांपुढे दिखावा नाही केला. म्हणून मला शासनाच्या काळामध्ये माझे संबंध चांगले असल्यामुळं आम्हाला 2-3 संस्था मिळाल्या होत्या, मला 2-3 शाळा मिळाल्या होत्या. पण आम्ही त्यावेळेसही ठरवलं की नाही बाबा, हे आपण लोकांकडून पैसा घेऊन चालवता येत नाही, हे आपलं काम नाहीये. म्हणून मी त्या मित्रांना दिली, त्यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही. आधी त्यांना विचारलं तर चालतं. काही लोक आरोप करतात, तो आरोप करणारे लोक असल्याशिवाय आपण जगूच शकत नाही, कारण आपल्यालाही ती उभारी येत नाही. निंदक असावे शेजारी आपण असं म्हणतो. म्हणून त्या गोष्टी करत असताना संस्थात्मक आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी हे जर ठेवायचे असेल तर माणुसकी म्हणून विचारधारा पुढे नेणारा माणूस नक्कीच पुढे जाऊ शकतो. ते मग या संस्थेमध्ये आम्ही ज्यावेळेस पदभार घेतला, हा संघर्ष सगळा केला, आपणही पाहिलंय. तर मला सुद्धा यश जे मिळालं याच्यामध्ये, मी एक स्वतःसाठी ह्या सगळ्यांना एकत्रित करून पुढे जाण्याचा विषय आमच्या मनामध्ये देशिकेंद्र महाराजांची विचारधारा म्हणून आला. आणि आज जी संधी मिळाली ती आमच्या मेहनतीला, आमच्या कष्टाला आणि वर्क इज वर्शिप आपण ज्याला म्हणतो ते खरं म्हणजे त्याचंच हे ईश्वर प्राप्तीचं फळ आम्हाला आहे असं मी समजतो. आणि याच्यातनं मग आमच्या संगड्यांना माझा संदेश आहे या निमित्ताने की तुम्ही समर्पित होऊन काम करा. लोकांवर चिंतुडे उडवण्यापेक्षा आमच्या सगळ्यांनाच, अध्यक्ष आता सांगवी साहेब आहेत, बाकी सगळे आमचे सगळेच लोक चांगली आहेत. सुनील मिटकरी आहेत, प्रदीप चिंडिगावे आहेत, पांढरेताई आहेत, राजेश्वर मुके आहेत, वेरटे आहेत, सगळेच आहेत. चिंचुलेचे मामांचे चिरंजीव आहेत उपाध्यक्ष म्हणून. ह्या सगळ्यांना माझा संदेश एकच आहे, तरमुडे यांना आहे, सगळेच आमचं कार्यकारी मंडळ पूर्ण जे काही आहे. खरं म्हणजे विरोधातून निवडून आलेले सुद्धा काही आमच्याबरोबर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याच्याप्रमाणे 2 धाराशिव सरांनी हलगे, डॉक्टर हलगे सर आमच्या सोबत आहे. तर आम्ही त्यांनाही कधी वेगळं समजायचा प्रयत्न केले. आम्ही बसवांडांच्या अनुभव मंडपाचे विचारधारेवरले पायिक आहोत. त्यामुळे हे मनात कधी वाईट, त्यांना जरी कोणी काही म्हणत असलं, कसं आहे आता आम्ही त्या भावनेतून काम करत असताना काही लोकांच्या मनामध्ये दुखावलं जरी असलं तरी आम्ही सांगतो, मी त्यांना कालच्या मीटिंगमध्ये हे सांगितलं की आम्ही कुठेही मनामध्ये काही ठेवून करत नाही. ह्याचे रिझल्ट काय येणार आहे ते तुम्हाला त्या फलोत्सवतीमध्ये कळेल, त्याच्या झाडात जे फळं लागतात त्याच्यावरून कळेल. आणि म्हणून आता आमचा वर्षपूर्ती पण होते संस्थेचं. आम्हाला चार्ज मिळाल्यानंतर 2 मेला चार्ज मिळाला, आता 2 मेला आमचा चार्ज पूर्ण होता. आता तुम्ही माझ्या वाढदिवसाचा विषय केला, माझ्या वाढदिवसाबरोबर आमच्या अध्यक्षाचाही वाढदिवस 1 तारखेलाच आहे. हो, त्यामुळं आमच्या दोघांचं एकत्रित जर या विषय चांगल्या पद्धतीने करायचा गेला तर जो मागचा संकल्प होता मेडिकलचा, खरं म्हणजे तो मेडिकल आपल्याला मिळालेलं तो आपल्याच कारणाने दुसऱ्याला गेलं, तसं आता न करता आता जे आपल्याला मिळणार आहे ते मिळवण्याच्याच दृष्टीने प्रयत्न सगळ्यांनी मिळून करावा. म्हणून हा संदेश सुद्धा या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना देण्याचा विषय आहे. आणि हे आपल्याला जे मिळालेला हा एक संधी आहे सेवा करण्याची,
खरं म्हणजे एक सेवक म्हणूनच आहे आपण आहोत, मालक म्हणून आपण कधीही राहायला नाही पाहिजे. कारण ही संस्था ही हजारो वर्ष टिकणारी आहे. आपलं आयुष्य तुटून जाईल आणि त्याचं कुठंतरी नाव कमवावं यासाठीचा प्रयत्न करावा. नुसतेच शिंतुडे उडवण्यामध्ये वेळ घालवू नये, हा संदेश या माध्यमातून खरं म्हणजे आता आम्ही बरेच कामं आल्यानंतर घेण्याचा संकल्प केला. विद्यापीठाचा आमचा संकल्प आहे. मेडिकल मिळण्यासाठीचा आम्हाला प्रयत्न करायला ती भावना ठेवायला काहीच हरकत नाही. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. ह्याचं विद्यापीठ व्हावं, बसवेश्वराच्या नावाने एक खूप मोठी विचारधारा पुढे यावी. आता या काळामध्ये आम्ही बसवेश्वर संशोधन केंद्र बसवेश्वरांचं ते आम्ही करण्याचा संकल्प केलाय. त्याचं काम आमच्याकडे चालू आहे. बेडगे सर त्याचं काम बघतायत. त्या दृष्टीने आम्ही शासनाची मदत करण्यापेक्षा आमची मदत अगोदर देऊन आम्ही सुरू करून मग शासनाची मदत मागूया, हेही आम्ही त्या निमित्ताने करतो. अनेक नवीन कोर्सेस आणण्याचा विषय आहे. मागच्या लोकांनी काय केलं त्यांची उणीधणे काढण्यापेक्षा आता जे आपल्याला करता येईल ह्याच्यामध्ये वेळ घालवून आपण पुढे जाण्याचा विषय करूया. आणि खरं म्हणजे या संस्थेचा मला सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे ती फक्त आणि फक्त बसवण्णांच्या विचारधारेमुळे मिळाली अशी माझी धारणा आहे. म्हणून पुढच्या दृष्टीने एक चांगलं काम आमच्या हातून होईल अशी बसवचरणी माझी प्रार्थना आहे. आपल्या आतापर्यंतचा जो प्रवास उघडला आहे त्याच्यानंतर मला अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्या, कारण आपण एका संस्थेचे मोठे पदाधिकारी आहात आणि आजच्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? खरं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जो की खूप मोठा एक संक्रमणाचा काळ आहे, जागतिक खूप मोठी उलथापालथ होत आहे, अशा काळामध्ये विद्यार्थ्यांनी काय आत्मसात करावं असं तुम्ही मला म्हणत आणि त्यांना संदेश काय देणार, तर मी असा संदेश त्यांना देईन की या सगळ्या घडामोडीमध्ये एक तरी तुम्हाला जर नैराश्य यायचं नसेल तर तुम्ही अभ्यास करून काम करून जगण्यासाठी शिकलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि संघर्ष करणारा माणूस हा दोन पद्धतीचा संघर्ष असतो. तो एक स्वतःशी समर्पित असतो आणि एक समाजाशी समर्पित असतो. तर हे स्वतःशी करत असताना समाजाशी समर्पित राहून शिक्षणाने जर तुम्ही संघर्ष केला तर तुम्हाला नैराश्य येणार नाही आणि तुमचं शिक्षण कुठेही थांबणार नाही. तुम्हाला अडथळे येतील, तुम्हाला पुढे जायला प्रॉब्लेम येईल, पण तुम्ही सातत्य जर जीवनामध्ये ठेवलं तर शिक्षण पूर्ण करत करत तुम्ही समाजसेवा, आई वडिलांची सेवा आणि राष्ट्राची सेवा त्यामधनं नक्की करू शकाल. आणि स्वतःचा एक मुंगी होऊन स्वतःचा खडा उचलत आपण एखादा टाकला तर ते राष्ट्रीयत्वाच्या भावनेमध्ये तो समर्पित होतो. म्हणून त्या पद्धतीचं काम करावं. आणि विद्यार्थ्यांना माझा असा संदेश राहील की वर्क इज वर्शिप. तुम्ही कर्मातून सगळं मिळवण्याचा विषय ठेवा. तुमच्या जरी एज्युकेशन मध्ये अडथळे आले, तुम्हाला करता आला नाही तरी तुम्ही नैराश्य होऊ नका. तुम्हाला जे मिळणार आहे त्याच्यासाठीचा प्रयत्न तुम्ही सातत्याने ठेवा. ते कुठं ना कुठं तुम्हाला नक्कीच एखादी व्यक्ती, एखादा मार्ग असा मिळेल की ते पूर्णत्वास जाईल आणि 100% जाईल. हे मी त्याचं स्वतः उदाहरण. निश्चित निश्चित खूप सुंदर असा आपण आपला प्रवास उघडला. आपण आपला इतका अमूल्य असा वेळ दिलात आणि बऱ्यापैकी दीर्घ अशी मुलाखत आपण दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, आत्ताच आपण पाहिलं की संघर्षातून तावून सुलाखून निघालेलं एक व्यक्तिमत्व म्हणजेच माधवरावजी पाटील टाकळीकर. आणि त्यांचं पूर्ण आयुष्य उलगडत असताना त्यांनी जे काही अनुभवलं, जो त्यांचा अनुभव आहे तो त्यांनी आपल्यासमोर मांडला. निश्चितच नव्या पिढीला हा जो मुलाखतीचा भाग आहे तो दिशादर्शक, मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. मनपूर्वक आपण आपल्या चॅनलकडून मला ही संधी दिल्याबद्दल आपले आभार.